आज रात्रीच्या जेवणात काय बनवावं हा विचारच करत होते. तोवर वाटले की अंडा बिर्याणी बनवूयात का? मग काय चालू केलं मी अंडा बिर्याणी बनवायला. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चला तर सुरुवात करूया. आपल्या सर्वांचं खाईन तर तुपाशीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवतोय मस्त अशी अंडा बिर्याणी. 1 वाटी तांदळाची बिर्याणी बनवणार आहे मी. त्याच्यासाठी 4 वाटी पाणी अगोदरच मी चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलं आहे. लिंबू, पुदिना आणि खडे मसाले टाकते. आता ह्या पाण्याला मस्त अशी 2 उकळी आल्यावर याच्यात मी टाकत आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर अर्धा चमचा तूप. लिंबू नक्की टाका. लिंबामुळे आपण जो बिर्याणीचा राईस शिजवणार आहे, तो एकदम पांढरा शुभ्र होईल. इथे मी बिर्याणी राईस घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनं कोणताही घेऊ शकता. 15 मिनिटांसाठी स्वच्छ धुवून असा मी भिजत ठेवला होता. आता हा शिजवून घेऊयात. इथे बघा आपला भात मस्त असा शिजला आहे. त्याचबरोबर अंडी पण शिजली. इथे बघा बिर्याणीसाठी बेसिक असं साहित्य घेतलं आहे. लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना, 1 टोमॅटो आणि 4 मोठे उभे चिरलेले कांदे आहेत. आता बरिस्ता बनवून घेते. बरिस्ता बनवण्यासाठी कढईमध्ये 4 पळी तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आहे मी आणि आता त्याच्यात कांदा सोनेरी रंगावरती तळून घेते. कांदा पटकन तळून हवा म्हणून याच्यात 1 चिमूटभर मीठ टाकलं आहे. कांदा खूप जास्त करपवायचा नाहीये. सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. इथे बघा मस्त असा बऱ्यापैकी सोनेरी रंग आला आहे. आता याच्यात मी 15 ते 20 काजू टाकते आणि तेही या कांद्यासोबत तळून घेते. एकदम कुरकुरीत असा बरिस्ता तयार आहे. खूप जास्त करपवायचा नाहीये कांदा. अशा पद्धतीनं गोल्डन ब्राउन करायचा आहे आपल्याला. आता बिर्याणीला फोडणी देऊया. सेम कढईमध्ये मी 2 पळी तेल कडकडीत असं गरम केलं आहे. काही बेसिक खडे मसाले टाकलेत, 4 हिरवी मिरची, त्याचबरोबर कांदा. हे मस्त असं सोनेरी रंगावरती परतवून घेते. हे परतत असताना गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे. कांदा पटकन परतून व्हावा याच्यासाठी 1 चिमटभर मीठ टाकते. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट बनवते. आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घेतलाय. ही पेस्ट तुम्ही ही पेस्ट मी कायम घरी बनवते. एकदम ताजी. याच्याने बिर्याणीला एकदम मस्त असे चव येते. 1 टोमॅटो टाकला आहे. त्याचबरोबर आले लसणाची आत्ता आपण बनवलेली पेस्ट. याचा कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत मस्त असं परतवून घेते आणि याच्यात टाकत आहे मी आता 2 चमचे आपली घरची चटणी. ही मस्त परतवून झाली की याला तेल सुटलं. आता हे मस्त असं मिक्स करून घेते. आता याच्यात टाकत आहे मी 2 चमचे बिर्याणी मसाला आणि 1 चमचा हळद. आता हे चांगलं मिक्स करून घेते. अर्धा वाटी पाणी टाकते आणि मस्त मसाले परतवून घेते. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले मस्त असे परतवायचे आहेत. इथे बघा तेल एकदम सेपरेट झालं आहे. आता टाकूयात चवीपुरतं मीठ आणि मस्त असं मिक्स करून घेऊया. बिर्याणीमध्ये मी 1 बटाटा पण टाकते नेहमी अंडा बिर्याणीमध्ये. तर तो 1 बटाटा मी इथे मस्त असा फ्राय करून घेणार आहे. आता हा बटाटा पटकन शिजावा याच्यासाठी एक वाफ काढून घेऊया. इथे बघा बटाट्याला काही सुरेख मस्त कलर आलेला आहे. त्याचबरोबर मसाले आपले चांगले परतून झाले आहेत. आता अंडी टाकते आणि मस्त अशी मिक्स करून घेते. आता हा मसाला अंड्यांसोबत आपल्याला 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे. इथे बघा मस्त असा मसाला शिजला गेला आहे. प्रॉपर चांगली एक वाफ निघाली आहे. आता आपण भाताची एक लेयर टाकून घेऊया. खूप जास्त लेयर नाही टाकणार आहे मी इथं. तेवढी क्वांटिटीमध्ये मी बिर्याणी नाही बनवली. झाकण देऊन 8 ते 10 मिनिटांसाठी दम देऊन घेऊया. इथे बघा लगेच मी बरिस्ता वगैरे टाकला नाहीये. एकदम काढून झाल्यावरती मी इथे केवडा वॉटर टाकत आहे. त्याचबरोबर बरिस्ता, पुदिना आणि कोथिंबीर. इथे बघा बरिस्ता वगैरे सर्व काही टाकून घेतलं आहे मी आणि आता आपल्याला 7 ते 8 मिनिटांसाठी अजून एकदा दम द्यायचा आहे. आणि इथे आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली आहे. काय मोकळी फडफडीत झाली आहे बघा. असं वाटतच नाही आहे की आपण घरी बनवली आहे. एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे. त्याचबरोबर एकदम कमी साहित्यात बनते आणि काय कमाल दिसते बघा. रंग बघा आणि त्याचबरोबर हा राईस काय मस्त शिजलाय बघा. अजिबात
त्याचे तुकडे नाही झाले आहेत, अख्खा आहे तो राईस. त्याचबरोबर यात जो बटाटा टाकला होता आपण, तोही मस्त शिजला गेला आहे. नक्की तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीने एकदा अंडा बिर्याणी बनवून बघा. तुमच्या घरातल्या सर्वांना आवडेल. आणि खासकर जेव्हा तुमचं अजिबात स्वयंपाक करायचं मन नाहीये किंवा कंटाळा आलाय, पटकन झटकीपट काहीतरी बनवायचं आहे, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चवीला एक नंबर होते. आणि बिर्याणीसोबत इथे मी कोशिंबीर पण बनवली आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि ही बिर्याणीची रेसिपी एकदम शॉर्ट आणि पटकन होणारी आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल याच्यासाठी साहित्य जे आपण वापरले, ते साहित्य आपल्या घरामध्ये कायम अवेलेबल असतं. नक्की ट्राय करा. आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका की बिर्याणी कशी बनली होती. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.